मीने, काय ग एवढ्या सकाळी? का काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काहीच नाही आहे, झाला तर आनंदच आहे. पण तुला काय प्रॉब्लेम झालाय की सकाळी सकाळी देवाशी भांडण काढलंयस? नाही रे, मी भांडत नाहीये, मी प्रार्थना करते. प्रार्थना? येस. पण काय हो बाप्पा, ही खरंच प्रार्थना करते का प्रार्थना करण्याचा अभिनय करते? नाही काय तुम्हाला यातलं जरा कळतं म्हणून विचारलं. हे बघ, त्यांना कळलंय आणि तुला पण कळेल. आज जेव्हा मला काम मिळेल ना, तेव्हा कळेल मीनल क्या चीज आहे. क्या बात आहे. काय दासीवरनं राणीबिणीचा रोल मिळालाय की काय? अरे हो, तसंच समज. तुला माहितीये का, पी चंद्रनजींच्या ऑफिस मधनं मला फोन आला होता. त्यांनी सोशल साईटवर माझे फोटोज बघितले आणि त्यांच्या फिल्म मध्ये मला हिरोईनचा रोल दिलाय. क्या बात है, काँग्रेट्स. खरंच यार, आज त्यांच्या फुल टीम बरोबर म्हणजे रायटर्स, डिरेक्टर्स सगळ्यांबरोबर माझी मीटिंग आहे. ती जर झाली आणि ते काम जर मला मिळालं ना, बादल पे पाव है या झूठा गाव है, अब तो भाई चल पडी अपनी ये. एवढी शक्ती हिला दे रे देवा. किमान एवढा रोल तरी मिळावा, कारण नाही मिळाला ना तर त्या दुःखात ती येऊन घर डोक्यावर घेणार, आणि मिळाला तर आनंदात. कुठल्याही परिस्थितीत ऍक्च्युअली बळ आम्हालाच हवंय. काय म्हणालात? आंघोळ करून येऊ? एक फार असतं बाबा तुमचं. येतो, आंघोळ करून येतो आणि मग पुन्हा ऍप्लिकेशन टाकतो. यार काय कन्फ्युजन आहे यार आयुष्यात. घाल ना हा ड्रेस. मीनल, मी तुला सांगू का, एखादा छान सलवार कमीज किंवा चुडीदार घालून जा. चुडीदार कोण दारात उभं पण नाही करणार तिला. मीनल ऐक ना, तू ना अशी मॉड होऊन जा, मस्त वन पीस वगैरे घालून जा. हे बघा, कुठल्या स्टाईलचे कपडे घालायचे हा प्रॉब्लेम नाहीच आहे. हे कपडे काढून ठेवलेत, यातला कुठला ड्रेस घालायचा हा मुद्दा आहे. एवढंच आहे ना. थांब, तू ना हा ड्रेस घाल. यक ई. कसली गोळी घेतीयस? बरं वाटत नाहीये का? जरा ताप आल्यासारखं वाटतंय. बघू, घेतले गोळी, वाटेल बरं. यार पण तुम्ही मला प्लीज मदत करा. आधीच एकतरी ऑपॉर्च्युनिटी आली आहे फिल्मची, ते पण कधी तयार होणार, कधी जाणार. अशाने ना हाती आलेलं काम, चालून आलेलं काम जाईल माझं. मीनल ऐक ना, तू ना टेन्शन नको घेऊ. डोंट वरी, मी तुझा मेकअप करते आणि मी तुला ड्रेस निवडून देते. हा झालं, मिळालं अशाने काम. काय? नाही हो, चालेल ना, चला. हा थँक्यू. रेश्मा ऐक ना. रेश्मा ऐक ना ग. रेश्मा ऐक ना. सुजय, काय? ऐकायला मला तुझ्याकडे बघायची गरज नाहीये, तू बोल. ओके, नको बघूस. पण मग माझं पंचिंग मशीन बघितलंस का कुठे? नाही. तू मिनलचा हेअर ड्रायर बघितलायस का कुठे? नाही. मग काय कामाचा आहेस तू? ही सुद्धा बोलायला लागली आजकाल मला. मिनल ऐक ना, एक बेसिक गोष्ट सांगू का? तुझं फोरहेड जरा जास्तीच मोठं आहे ग. हो ना. डोंट वरी मिनल, मी ना तुझ्या अशा त्या हेअरच्या फ्लिक्स काढून असं कव्हर करेन, मग काही वाटणार नाही, सगळं नॉर्मल वाटेल. ओके मिनल, अशी बघ, तुझं ते नाक आहे ना, ते जरा जास्ती शार्प आहे ग. इतकं शार्प आहे की त्याच्यावर व्हेजिटेबल्स कट होतील. डोंट वरी, मी आहे ना, टेन्शन नाही घ्यायचं. मी ते जरा कट करते, मग नॉर्मल करते. ओके? काय? मिनल, अजून एक गोष्ट, तुझे ते डोळे आहेत ना. एक मिनिट. ॲना, खूपच काम काढलंयस का? या रिसेलच्या फ्लॅटवर एवढं काम करण्यापेक्षा नवीनच फ्लॅट विकत घेणार नाहीत का ते लोक? सुजय, सॉरी. तुझी पंचिंग बॅग होण्याआधी मी माझं पंचिंग मशीन शोधायला चाललोय. ओके? मिनल, स्टार्ट विथ हेअर. हेअर? पण तू तर आता फेस चेक केलास ना. कब बस तू. असिस्टंट, हेअर ड्रायर दो. तो शोधते कधीपासनं, नाही मिळत आहे. काय? आज काय सणाचा दिवस आहे का? का? नाही, दारातच पताका लावल्यात म्हणून विचारलं.
हो ड्राय डे आज. मला काय वाटलं तू नवीन एखादा शोध वगैरे लावतोयस की काय. म्हणजे नाही, या वस्तूला केस वाळवायला वापरतात हे माहिती आहे ना तुला. हेअर ड्रायर असं म्हणतात. मला माहितीये ते, पण ही केस वेगळी आहे. कसं आहे ना, मी खूप श्रीमंत झालो ना की पहिले 15 बनियन आणि 15 अंडरवेअर घेऊन येणार आहे. अशो, फार जेन्युइन प्रॉब्लेम आहे रे तुझा. मलाही होतो हा प्रॉब्लेम, एस्पेशली पावसाळ्यात. आणि तू काळजी करू नकोस, आज मी तुला एक शौर्य पदक देणारच आहे. का? कारण मिनलला न विचारता तिच्या वस्तू वापरणं याला एक करेज लागतं ना. थँक्यू थँक्यू. आता काय करतो, तिला कळायच्या तिच्या रूम मध्ये ठेवून येतो. गुड आयडिया. जा 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 जा. कळलं तिला. नेहमीच झालंय यार हे. काका मला वाचवा. हसू का करतोस रे असं? का वापरतोस माझ्या वस्तू? माझी ना आज पी चंद्रन बरोबर अपॉइंटमेंट आहे. हो, ते काम जर मला मिळालं ना तर मी पहिलं जाऊन तुझ्यासाठी सगळ्या लेडीज वस्तू घेऊन येईन. हा म्हणजे हेअर ड्रायर, पावडर, फेस वॉश, फेस पॅक आणि लिपस्टिक. हिचं लिपस्टिक वापरलंस तू? ते सुद्धा कळलं तुला? म्हणजे वापरलं म्हणजे मी वापरलं नाही. ते काय झालं, किंजलला ग्रीटिंग करून हवं होतं कुणाला तरी द्यायला. तर रेड स्केच पेन संपलं होतं तुझं, त्याच्यामुळे लिपस्टिक वापरली. कसं करतोस रे हा आशू तू? म्हणजे किंजलला कोणाला तरी ग्रीटिंग कार्ड द्यायचं म्हणून तू माझी लिपस्टिक वापरलीस का रे? किती किती मूर्ख आहेस ना तू. किती बेंडोक आहेस तू? सांग ना मला, किती बेंडोक आहेस तू? तिला न विचारता का वापरतोस तिच्या वस्तू? अरे राग येतो ना मग तिला, आणि राग आला की मूड खराब होतो तिचा. मूड खराब झाला की मग ऑडिशन खराब जाते तिची. मिनल मिनल मिनल, मूड खराब करून घ्यायचा नाही. शांत हो. आणि तू अशी जाणार आहेस का ऑडिशनला? जरा प्रेझेंटेबल वगैरे राहावं माणसानी. हे मला शिकवू नको, मी प्रेझेंटेबलच असते. ड्रेस काढून ठेवलाय. ड्रेस? साडी साडी नेस, चांगली वाटशील. तू बावळट आहेस का जरा? मी साडी? तुला मार खायचाच आहे का आज? मला सांग मिनल, डिरेक्टर कोण आहे? डिरेक्टर आहे पी चंद्रन. पी चंद्रन कोण आहे? अरे डिरेक्टर आहे. साऊथ इंडियन डिरेक्टर आहे, हो ना? मी तर म्हणतो मस्त असा साऊथ इंडियन लुक करून जा, साडी गजरा माळून जा, स्त्री वाटशील. नाही रे, माइंड ब्लोइंग. हा, अरे बरी दिसतीये की वाईट? असे का फेस केलं तुम्ही? नाही, आम्ही चांगल्याच नजरेने बघतोय. तू आमचं बॅकग्राऊंड बदलून बघ बरं. लावण्यवती. गॉर्जियस. जबराट. आइए आइए मिलिए साउथ इंडिया की मशहूर उभरती नायिका मीनल जी से. क्या लगता है मीनल जी आपको? हाँ, क्या लगता है? पी चंद्रन आपको कास्ट करेंगे? ऑफ कोर्स करेंगे, क्यों नहीं करेंगे? मैंने आज तक एक अच्छी एक्ट्रेस बनने के लिए लगन से मेहनत की है और आज मुझे उस लगन का फल जरूर मिलेगा. पी चंद्रन जी मुझे अपनी फिल्म में काम करने का मौका जरूर देंगे.
मीने खरंच गोड दिसतेस ग. पण गोड वाघ आहे बर का. ते नाही जमणार हा मला. मला इतकं शुअर वाटतंय ना की तिकडे गेल्यावर मला काहीतरी लोचा करायचा अटॅक येणारच आहे. कळत नाही रे तुझ्या. जाताना मूड ऑफ करू नकोस ना. ए मिनल मस्त हॅपी होऊन जा. बाय. आणि हो, फोन सायलेंट मोडवर टाक. आणि स्वतःलाही सायलेंट मोडवर टाक. नाहीतर काय होईल, लेखकाची स्टोरी राहील बाजूला आणि तूच ए भेंडी करत स्वतःची स्टोरी सांगत बसशील. चिल यार गाईज, डोंट वरी. मी मस्त करणार आहे. मीटिंग खूप छान होईल. ओके. मिनल, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. हॅलो. हा सर, मी पोचले. आलात का तुम्ही? हो दिसताय मला. हो मी इथेच आहे. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कुठे लग्नाला गेला होतात? हो. मला वाटलेलंच. सर कधी येणार आहेत? सर? हा म्हणजे डिरेक्टर पी चंद्रन सर. मीच पी चंद्रन, म्हणजे चंद्रकांत उमाकांत पिचके. आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला वाटलं. नाही, इट्स ओके, इट्स ओके. मीच नाव बदललंय जरा. तुम्हाला ठाऊक आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं असतं ते. हो. बाकीचे कधी येणार आहेत? म्हणजे रायटर सर, डिरेक्टर सर. रायटर? हं. मीच रायटर आहे. मीच कथा लिहिली आहे, खूप छान लिहिली आहे. आणि डिरेक्ट पण मीच करेन म्हणतोय. कसं आहे की माझीच कथा असल्या कारणाने ना मी त्याला योग्य न्याय देऊ शकेन. शेवटी आपलं मूल ते आपलंच मूल ना. ते दुसऱ्याच्या हातात कसं देऊन चालणार? मूल म्हणजे कथा हो, आपली फिल्म. गेली 9 वर्ष मी ही फिल्म करतोय. माझं एकदम ड्रीम प्रोजेक्ट आहे. न चुकता रोज मी या फिल्मचा प्रीमियर बघतोय स्वप्नात. सगळं माझ्या अगदी नजरेसमोर आहे. कास्टिंग पण आपलं तयार आहे. मी तुमचा तो दासीचा 2 सेकंदाचा सीन बघितलाय आणि माझ्या नजरेतली हुबेहूब प्रतिमा अशी समोर उभी राहिली. काय? हो, तो वेटर आहे, त्याला ऑर्डर द्यावी लागेल. नाही, मुझे कुछ नहीं चाहिए. तुम्ही काय घेणार का? कॉफी चालेल मला. कॉफी चालेल? हं. एक कॉफी. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. कथा ऐकवतो. म्हणजे कसं आहे, आपल्याला रिअल फॅन्टसी थ्रिलर करायचंय. सगळं रिअल लोकेशनवरती जाऊन शूट करायचंय. म्हणजे कसं आहे की एक मुलगा असतो. सध्या तो अमेरिकेत कामाला आहे, कंपनीत. त्याचं गुजरात मधल्या एका मुलीवरती प्रेम असतं. पण त्या मुलीचं प्रेम ना गावातल्या सावकाराच्या मुलावरती असतं, कारण तो श्रीमंत आहे ना. आणि ही गोष्ट त्या मुलाला अजिबात ठाऊक नसते. तर तो तिला अमेरिकेवरून गुजरातला भेटायला येत असतो प्लेनने. आणि काय होतं, येत असताना अचानक अपघात होतो. हळू सांगा ना, म्हणजे कोणीतरी ऐकेल ना, चोरी होईल आपल्या स्टोरीची. अचानक अपघात होतो आणि ते विमान जंगलात पडतं. त्याच्यामध्ये ना तो सगळ्यात एकटाच जिवंत राहतो, एकटाच त्या जंगलात.
भयानक काळोखात तो एकटाच फिरत असतो आणि अचानक 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 त्याला तुम्ही पाणी पाणी पिता का तुम्ही पाणी? नाही सांगतो मी सांगतो. फिरताना ते बघतात इकडे पण तिकडे काहीच नसतं. काहीच नसतं. ते बघतात काय कॉफी. हा कॉफी कॉफी आणि मॅडम कॉफी जाऊ ना. तर तिकडे काहीच नसतं ना. काहीच नसतं. ते बघत असतात. बघताना ते बघतात अरे बापरे काय झालं काय झालं काय झालं काय सुचत नसतं त्या दोघांना अजिबात म्हणजे अजिबात. कशी वाटली कथा? छान आहे. तुम्ही बरे आहात ना? मी ठीक आहे पण कथाच एवढी इंटेन्स आहे ना. खूप मेहनत घेतली आहे मी याच्यावरती. तुम्हाला सांगतो ना 100% हिट होईल. सुपर हिट. मग कधी करूया शूट? नाही तुमचं पेमेंट तुम्हाला मिळेल. पेमेंटची काळजी करू नका नाहीतर प्रॉफिट मार्जिन देईन ना मी. प्रॉफिट मार्जिन? नाहीतर असं करूया ना आपण दोघं मिळून ही प्रोड्यूस करूया ना फिल्म. पाणी पी चंद्रन. पी चंद्रन अर्थात चंद्रकांत उमाकांत पिचके. गोड. हसा हसा मलाच हसा. ओके. माझ्या बरोबर तसं का होतं? कारण एकदम सोपं आहे. ऍज यू डुईंग सो यू फिलिंग. काय? जैसी करनी वैसी भरणी. काय रे काय वाईट केलं मी तुझं? चांगलं तरी कुठे केलंय? सारखी डाफरत असते माझ्यावर. मग बोलायचं नाही माझ्याशी. यापुढे बोलायचं नाही. आणि घरात जर परत कोणी शूटिंगचं नाव काढलं ना तर गळा दाबीन मी. आणि तू काढलं तर? दाबा माझा गळा. चालेल. आय मीन मी मस्करी करत नाहीये. खरंच जर कोणी शूटिंगचं नाव जरी काढलं ना गळा दाबण्यात येईल. या नशिबातच काहीतरी झोले. अगं नशिबाला काय दोष देतेस मिनल? हे बघ जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. बोलल्या जगत जननी बोलल्या. मी यापुढे शूटिंगचा श सुद्धा उच्चारणार नाही. कधीच शूटिंगला जाणार नाही. जाणार नाहीये मी. हॅलो. हा ओके ओके येस येस डन. आय मीन या ओके बाय. गाईज मला एका ऍड साठी फोन आलाय. शॉर्टलिस्ट झाली मी. उद्या जर ऑडिशन मध्ये फायनल झाले ना तर परवा शूटिंग आहे. काय काय म्हणालीस ग मिनल? अरे परवा सुजय कसा दाबूया रे हिचा गळा? म्हणजे असा जोरात दाबूया की असा हळूहळू? हळूहळू दाबूया. ओके. म्हणजे काय होईल की आयुष्यातल्या शेवटच्या काही क्षणात तिला चांगल्या आठवणी काढता येतील. पण माझ्या आता हिचा गळा मावणार नाही. हा आपण एक काम करूया. तुम्ही तिचं तोंड दाबा मी नाक दाबते म्हणजे गचकन जाईल. ओके. येस. हे वेड्यांनो असं काय करताय? मी मस्करीच करत होते ना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अगं ए वेडे पण आम्ही मस्करी करत नव्हतो.
आम्ही सिरियसलीच बोलत होतो ना. मार दो इसे. ओके. साथ ही हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना.